नमस्कार शेतकरी मित्रांनो, कृषी कल्याण युट्यूब चॅनल मध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे। सर्व शेतकरी बांधवांना एकच विनंती आहे, या साईडला दिसत असलेल्या काळ्या बटनावरती क्लिक करा, जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राइब कराल। आणि तुम्ही जर आम्हाला सबस्क्राइब केलं तर असेच शेती संबंधित नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे सर्वप्रथम पाहायला भेटतील। तर मित्रांनो, राज्यातील शेतकरी बांधवांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे, कारण की खरीप हंगाम 2025 चा पीक विमा हेक्टरी 17,500 रुपये प्रमाणे शेतकऱ्यांचं कॅल्क्युलेशन होत आहे। 17,500 रुपये पेक्षा जास्त शेतकऱ्यांना हेक्टरी आता पीक विमा मिळणार आहे। तसे कॅल्क्युलेशनची आकडेवारी सुद्धा आणि तसंच शेतकऱ्यांचं जे कॅल्क्युलेशन विमा कंपन्यांच्या माध्यमातून सुरू आहे, तशी माहिती त्यांना शेतकऱ्यांच्या पोर्टलवरती तशी अमाऊंट दिसत आहे। तर मित्रांनो, कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये 17,500 रुपये पेक्षा जास्त पीक विमा मिळणार आणि खरंच राज्य सरकारच्या माध्यमातून आज सांगलेलं आहे की येणाऱ्या 8 दिवसांमध्ये ही रक्कम शेतकऱ्यांना जी काही दिसत आहे, तर ती 8 दिवसांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। तर मित्रांनो, या संदर्भात संपूर्ण अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर नमस्कार, मी ज्ञानेश्वर सवंडकर स्वागत करतो कृषी कल्याण युट्यूब चॅनल मध्ये। सर्व शेतकरी बांधवांना एकच विनंती आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर मित्रांनो, याच्यामध्ये पहिला जिल्हा आहे हिंगोली जिल्हा। मित्रांनो, हिंगोली जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे, कारण की खरीप हंगाम 2025 चा सोयाबीनचं कॅल्क्युलेशन हे पूर्णपणे झालेलं आहे। जवळपास 30% प्रमाणे शेतकऱ्यांना पीक विम्याचं कॅल्क्युलेशन झालेलं आहे। हिंगोली जिल्ह्यातल्या ज्या शेतकऱ्यांनी खरीप हंगाम 2025 चा सोयाबीनचा पीक विमा भरला होता, त्यांना त्यांच्या पोर्टलवरती कॅल्क्युलेशन झालेली रक्कम दाखवत आहे। आता जी काही रक्कम शेतकऱ्यांना दाखवत आहे, तर ती रक्कम येणाऱ्या 7 ते 8 दिवसांमध्ये हिंगोली जिल्ह्यातल्या सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ही पीक विम्याची रक्कम येणार आहे, अशी माहिती कृषी विभागाच्या माध्यमातून दिलेली आहे। यानंतरचा जिल्हा आहे धाराशिव जिल्हा। मित्रांनो, धाराशिव जिल्ह्यामध्ये सुद्धा मक्का आणि सोयाबीनचं कॅल्क्युलेशन पूर्ण झालेलं आहे। धाराशिव जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना सुद्धा आता ही अमाऊंट त्यांना दिसत आहे, त्यामुळे 8 दिवसांमध्ये ही अमाऊंट या शेतकऱ्यांच्या खात्यात येणार आहे। त्यानंतर परभणी जिल्ह्यामध्ये 35% प्रमाणे कॅल्क्युलेशन पूर्ण झालेलं आहे। मक्का आणि सोयाबीन पिकासाठी किमान 17,500 पेक्षा जास्तचाच पीक विमा शेतकऱ्यांच्या कॅल्क्युलेशन मध्ये दिसत आहे, त्यामुळे या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना सुद्धा 8 दिवसांमध्ये या पीक विम्याची रक्कम खात्यात येणार आहे। त्यानंतर मित्रांनो, परभणी जिल्ह्याच्या नंतर लातूर जिल्हा। लातूर जिल्ह्यामध्ये बाजरी असेल, मक्का असेल किंवा सोयाबीन असेल, 3 पिकाचं कॅल्क्युलेशन पूर्ण झालेलं आहे। कॅल्क्युलेशनच्या रक्कमा सुद्धा शेतकऱ्यांना दिसायला सुरुवात झालेली आहे आणि अशा प्रकारे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ही रक्कम येणार आहे। त्यानंतरचा जिल्हा आहे बीड जिल्हा। मित्रांनो, बीड जिल्ह्यामध्ये आपण जर पाहायला गेलं तर बीड जिल्ह्यामध्ये सोयाबीन या पिकाचं कॅल्क्युलेशन पूर्ण झालेलं आहे, पण बीड जिल्ह्यामध्ये काही शेतकऱ्यांना रक्कम 0 दाखवत आहे आणि काही शेतकऱ्यांना अमाऊंट दाखवत आहे। मग ज्या शेतकऱ्यांना रक्कम अमाऊंट दाखवत आहे, तशा शेतकऱ्यांना जेवढी अमाऊंट आहे, तर ती तेवढी रक्कम त्यांच्या खात्यामध्ये येणार आहे। यानंतरचा जिल्हा आहे मित्रांनो, तो म्हणजे नांदेड जिल्हा। आता नांदेड जिल्ह्यामध्ये 3 पिकांचं कॅल्क्युलेशन झालेला आहे, ज्याच्यामध्ये बाजरी, मक्का आणि सोयाबीन या तीन पिकांचा समावेश करण्यात आलेला आहे। नांदेड जिल्ह्यामध्ये सुद्धा 30% पेक्षा जास्तच प्रमाणे कॅल्क्युलेशन सुरुवात झालेली आहे, पूर्ण शेतकऱ्यांचं झालेलं आहे। हेक्टरी 17,500 रुपये पेक्षा जास्तच कॅल्क्युलेशन सोयाबीन पिकासाठी नांदेडमध्ये झालेलं आहे। त्यामुळे नांदेड जिल्ह्यामध्ये सुद्धा खरीप 2025 चा पीक विमा येणाऱ्या 8 दिवसांमध्ये येणार आहे। पण ज्यांचं कॅल्क्युलेशन, ज्यांना रक्कम दाखवत आहे, त्यांना दिसत आहे PMFBY च्या पोर्टलवरती रक्कम ही तुम्ही पाहू शकता, किंवा तुमचं PMFBY चा जे काही हेल्पलाईन नंबर आहे व्हॉट्सअप वरती तुम्ही सुद्धा त्यांना चॅटिंग करू शकता, त्यावर ते तुम्हाला सांगतील। त्यानंतर छत्रपती संभाजीनगर जिल्हा। आता छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये सोयाबीन या पिकाचं कॅल्क्युलेशन पूर्ण झालेलं आहे। छत्रपती संभाजीनगर मध्ये हेक्टरी 25,000 पेक्षा जास्तच कॅल्क्युलेशन पूर्ण झालेलं आहे। त्यामुळे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये हा खरीप 2025 चा पीक विमा कॅल्क्युलेशन झालेल्या शेतकऱ्यांना, ज्यांना अमाऊंट दिसत आहे, ज्यांना रक्कम दिसत आहे, अशा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 8 दिवसाचं पीक विम्याचं वाटप होणार आहे। त्यानंतर जालना जिल्हा। आता जालना जिल्ह्यामध्ये जर पाहायला गेलं तर सोयाबीन या पिकाचं कॅल्क्युलेशन हे पूर्ण झालेलं आहे। 50% पेक्षा जास्तच कॅल्क्युलेशन, कारण की 80% पेक्षा जास्त नुकसान होतं, त्यामुळे हेक्टरी 25,000 पेक्षा जास्तच कॅल्क्युलेशन या जालना जिल्ह्यामध्ये सोयाबीन या पिकाचं झालेलं आपल्याला दिसतंय। त्यामध्ये एकंदरीत आता हे मराठवाड्यातले 8 जिल्हे, ज्याच्यामध्ये हिंगोलीचं कॅल्क्युलेशन झालंय, धाराशिव, परभणी, लातूर, बीड, नांदेड, छत्रपती संभाजीनगर आणि जालना या 8ही जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त हे पीक विमा जो आहे, तर तो सोयाबीन या पिकासाठी मिळणार आहे। तूर असेल, उडीद असेल या पिकात उडदाचं सुद्धा कॅल्क्युलेशन झालेलं आहे, पण तूर असेल किंवा कपास असेल या 2 पिकांचं कॅल्क्युलेशन होणं बाकी आहे। पण मक्का, बाजरी, सोयाबीन, उडीद, मूग या सर्व पिकाचं कॅल्क्युलेशन झालेलं आहे। त्या शेतकऱ्यांच्या पोर्टलवरती PMFBY च्या लॉग इन केल्यावर शेतकऱ्यांना ती अमाऊंट दाखवत आहे आणि ही अमाऊंट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पुढच्या 8 दिवसांमध्ये जमा होईल, अशी माहिती कृषी विभागाच्या माध्यमातून सांगण्यात आलेली आहे। यानंतर आपण बघूयात विदर्भातले 5 जिल्हे। मित्रांनो, विदर्भातल्या जिल्ह्यातील 50% पेक्षा जास्त शेतकऱ्यांचे कॅल्क्युलेशन झालेलं आहे। काही शेतकऱ्यांचं कॅल्क्युलेशन बाकी आहे, ज्याच्यामध्ये बुलढाणा जिल्हा, यवतमाळ जिल्हा, अकोला जिल्हा,
वाशिम आणि अमरावती या विदर्भातल्या 5ही जिल्ह्यातील बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांना रक्कमा दिसायला सुरुवात झालेली आहे. कॅल्क्युलेशन झालेलं आहे, ज्याच्यामध्ये सर्व पिकासाठी तर हे कॅल्क्युलेशन झालेलं नाही. फक्त सोयाबीन या पिकाचा 50% प्रमाणे किंवा काही जिल्ह्यामध्ये यवतमाळ सारख्या जिल्ह्यामध्ये 60% प्रमाणे पीक विम्याचं कॅल्क्युलेशन सोयाबीनचं झालेलं आहे. फक्त या सर्व जिल्ह्यामध्ये सोयाबीनचा पीक विमा येणार आणि याच्यामध्ये इतर पीक त्याच्यामध्ये कपाशी असेल किंवा जे काही आपलं तूर आहे या पिकाचं कॅल्क्युलेशन बाकी आहे. याचं कॅल्क्युलेशन एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यामध्ये होईल, पण सोयाबीनचं कॅल्क्युलेशन हे पूर्ण झालेलं आहे. त्यानंतर महत्वाचा जिल्हा तो म्हणजे सोलापूर आणि अहिल्यानगर जिल्हा. आता मित्रांनो, सोलापूर आणि अहिल्यानगर या दोन्ही जिल्ह्यामध्ये कॅल्क्युलेशन पूर्ण झालेलं आहे. काही शेतकऱ्यांचं कॅल्क्युलेशन बाकी आहे. शेतकऱ्यांना रक्कमा दिसत आहेत. ज्यांना रक्कमा दिसत आहेत त्यांच्या खात्यात 8 दिवसामध्ये या पीक विम्याचं वाटप होईल अशी माहिती आपल्याला सध्या सांगण्यात आलेली आहे. त्यानंतर विदर्भ झालेला आता पूर्व विदर्भातले काही जिल्हे बघूया. त्याच्यामध्ये वर्धा असेल, सांगली असेल, जळगाव असेल, नाशिक असेल या सर्व जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं कॅल्क्युलेशन पूर्ण झालेलं आहे. मग बऱ्याच साऱ्या जवळपास शेतकऱ्यांनी पीक विमा यंदाचा खरीप 2025 भरलेला आहे. यंदाचा सरसकटचा पीक विमा मिळणार आहे. यील्ड बेस पीक कापणी प्रयोगाच्या आधारावर शेतकऱ्यांना पीक विमा मिळणार आहे. यील्ड बेस म्हणजे कापणी आणि काढणीच्या प्रयोगावरचं दोन्ही प्रकारचं कॅल्क्युलेशन दिसत आहे शेतकऱ्यांना. कापणीसाठी वेगळी अमाऊंट, काढणीसाठी वेगळी अमाऊंट, कारण की काढणी पश्चात झालेलं नुकसान वेगळं आणि कापणी पश्चात झालेलं नुकसान वेगळं. या दोन्ही नुकसानीच्या आधारावरचं कॅल्क्युलेशन आता विमा कंपन्यांच्या माध्यमातून युद्ध पातळीवर करण्याचं सुरू आहे. त्यामुळे कॅल्क्युलेशनच्या रक्कमा शेतकऱ्यांना दिसत आहे. ज्या ज्या शेतकऱ्यांना रक्कम दिसत आहे, कोणाला 12,000, 13,000, 14,000, तसं तर मी सुरुवातीला स्क्रीनवर लावलेली आहे रक्कम किती दिसत आहे. मग जवळपास हेक्टरी सरकारने 17,500 रुपयाचा पीक विमा सांगितला होता. त्याप्रमाणे काही शेतकऱ्यांना रक्कम दिसत आहे, काही शेतकऱ्यांना त्याच्यापेक्षा जास्त दिसत आहे, काही शेतकऱ्यांना त्याच्यापेक्षा थोडीफार कमी रक्कम दिसत आहे, पण रक्कम दिसत आहे. आणि ज्यांना रक्कम दिसत आहे त्यांनाच खरीप 2025चा पीक विमा मिळणार. त्यांच्या खात्यामध्ये 8 दिवसात ती रक्कम जमा होणार, जेवढी तुम्हाला तुमच्या पोर्टलवरती रक्कम दिसत आहे तेवढी. पण कोणाला जर 0 दाखवत असेल तर तुम्हाला खरीप 2025चा पीक विमा मंजूर झाला नाही असं त्या शेतकऱ्यांनी समजायचं आहे. आणि कॅल्क्युलेशनचं काम सुरू आहे. कुणाला 0 दाखवत आहे, कुणाची रक्कम दाखवत आहे, कुणाला वेटिंग दाखवत आहे, वेटिंग फॉर अवॉइडेड म्हणजे त्या शेतकऱ्यांचं कॅल्क्युलेशन बाकी आहे. म्हणजे पुढच्या 2 ते 3 दिवसामध्ये किंवा 8 दिवसामध्ये 10 दिवसामध्ये कॅल्क्युलेशन पूर्ण होईल अशी माहिती सांगण्यात आलेली आहे. आणि आतापर्यंत राज्य सरकारच्या कृषी विभागाच्या माध्यमातून 12,000 कापणीचे प्रयोग केलेले आहेत. त्याच्यामध्ये 6,000 कापणीच्या प्रयोगाचं कॅल्क्युलेशनची रक्कम दिसत आहे आणि उर्वरित प्रयोगाचं कॅल्क्युलेशनचं काम सध्या सुरू आहे. पण ज्यांचं कॅल्क्युलेशन झालंय म्हणजे ज्यांना रक्कम दिसत आहे त्यांच्या खात्यात विमा कंपन्यांच्या माध्यमातून रक्कम त्यांच्या खात्यामध्ये 2 दिवसामध्ये येण्याची शक्यता आहे, म्हणजे 8 दिवसामध्ये येण्याची शक्यता आहे अशी माहिती कृषी विभागाने सांगलेली आहे. तर मित्रांनो, 2 विमा कंपन्यांच्या माध्यमातून हा वाटप होणार आहे पीक विमा. आणि राज्य सरकारच्या माध्यमातून, केंद्र सरकारच्या माध्यमातून राज्य व केंद्र हिस्सा अनुदान सुद्धा या विमा कंपन्यांना दिलेला आहे. त्यामुळे पीक विमा वाटपासाठी कुठलीच अडचण नाहीये. ज्या शेतकऱ्यांचं कॅल्क्युलेशन झाले, ज्या शेतकऱ्यांना रक्कम दाखवत आहे त्यांच्या खात्यामध्ये पुढच्या 8 दिवसामध्ये रक्कम येण्याची शक्यता आहे अशी माहिती कृषी विभागाच्या माध्यमातून सांगलेली आहे. तर ही शेतकरी बांधवांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे. तर मित्रांनो, छोटंसं अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट्स मध्ये नक्की कळवा. हा व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा. प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्त्वाची अशी माहिती शेअर करा. तर मित्रांनो, या माहितीसह मी तुर्तास इथे थांबतो. तोपर्यंत आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद.